हॅलो स्टुडंट्स, इलेक्ट्रिक करंट मध्ये लास्ट लेक्चरला ओके इन प्रिव्हियस लेक्चर वी टॉक्ड अबाउट दी रेझिस्टिव्हिटी अँड द न्यूमरिकल्स ऑन इट. ओके, म्हणजे रेझिस्टिव्हिटीचा कन्सेप्ट झालेला आहे आपला. त्यानंतर आपण न्यूमरिकल्स पण केले होते आणि वी लर्न अ कन्सेप्ट कॉल्ड सुपर कंडक्टिव्हिटी. ओके, सो नाउ विल गो अहेड. ओके, टुडे इट्स अ न्यू पॉइंट and it's an important point. It's a very important point. Okay, त्यामुळे लक्ष द्या. का महत्वाचं आहे? कारण नेक्स्ट इयर यू विल बी हॅव्हिंग लॉट ऑफ थिंग्स ऑन दिस. म्हणजे ईएमएफ वर पुढच्या वर्षी तुम्हाला बऱ्याच गोष्टी करायच्या. इन्स्ट्रुमेंट शिकायचे, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, त्यांचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. ओके, आणि ऍक्च्युअल लॅब मध्ये पण एक्सपेरिमेंट करायचे. दॅट्स व्हाय दिस इज इम्पॉर्टंट. सो पे अटेन्शन. सो टुडेज पॉइंट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, ज्याला तुम्ही ईएमएफ असं लिहिलं तरी चालतं. त्याचा सिम्बॉल असतो कॅपिटल ई. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ओके, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, आणि इथे कन्फ्युजन आहे. इथे थोडी कन्फ्युजन आहे. काय ती मी एक्सप्लेन करतो. पण दिस इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, नाउ फर्स्ट ऑफ ऑल आय विल आस्क यू अ क्वेश्चन. ओके, पे अटेन्शन. This is a resistor. Okay, a battery and a key. Okay, so this is the positive terminal of the battery, negative terminal of the battery. ठीक आहे. आता इथे खरं तर हे कॉर्नर्स नाही आहेत, पण मी यांना दोघांना लेबल करतो A to B. ठीक आहे. ओके, नाउ राइट नाउ द की इज ओपन, म्हणजे सर्किट ऑफ आहे. देर इज नो करंट इन अ सर्किट. ओके, R is the value of resistance. Now I close the key. Okay, so आता key बंद करून टाकली. Key is closed. So current will flow. We always show current from positive side to the negative side. So current is flowing in a circuit. Okay, सिंपल डायग्राम आहे. ओके, सगळ्यांना हे कळलेलं आहे. आता आय एम गोइंग टू आस्क यू 2 क्वेश्चन्स. नीट ऐका आणि विचार करा. कारण जर तुम्हाला ते कळलं मी काय विचारतोय, ओके, तर तुम्हाला हा पॉइंट लगेच समजेल. ओके, नाउ व्हॉट इज अ फ्लो ऑफ करंट रे? व्हॉट एक्झॅक्टली इज अ फ्लो ऑफ करंट? इन अ सिंपल वर्ड्स, फ्लो ऑफ करंट इज अ फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स. ओके, नाउ हियर विच चार्ज पार्टिकल्स आर मूव्हिंग? इलेक्ट्रॉन्स. ओके, सो इन शॉर्ट आय कॅन से दॅट फ्लो ऑफ करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत. ओके, आता सगळ्यांना हे माहिती आहे. ओके, कि we show current from positive to negative, but actual flow of electron is from negative to positive. आपण दाखवताना काय दाखवतो? फ्लो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बट द ऍक्च्युअल फ्लो इज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. हे माहिती आपल्याला. ओके, पण मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही असे 2-2 डायरेक्शन लक्षात ठेवण्यापेक्षा आता एकच डायरेक्शन आपण फॉलो करू, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. चालेल? म्हणजे मी म्हणताना असंच म्हणणार की इलेक्ट्रॉन इज गोइंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पण रिअल मध्ये तो उलटा जात असतो हे आपल्याला माहिती आहे. ओके, नाउ सो इलेक्ट्रॉन्स आर गोइंग. ओके, नाउ इमॅजिन ऍट पॉइंट ए देर आर 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, हा जो पॉइंट आहे ना ए, इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, देर आर 2 इलेक्ट्रॉन्स ऍट पॉइंट ए. ओके, नीट प्रश्न आहे का? नाउ इफ आय आस्क यू, ओके, की टेक द इलेक्ट्रॉन ए, ओके, किंवा टेक द इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. या दोघांपैकी एका इलेक्ट्रॉनला तुम्हाला कुठून कुठे घेऊन जायचंय? ए टू बी. सरळ जायचं. चालेल? ओके, आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनला तुम्हाला घेऊन जायचंय ए टू ए. कळलं का? परत एकदा सांगतो. 2 इलेक्ट्रॉन आहेत पॉइंट ए ला. आय वॉन्ट फर्स्ट इलेक्ट्रॉन टू ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी, अँड आय वॉन्ट सेकंड इलेक्ट्रॉन टू ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी टू की, बॅटरी, अँड अगेन टू ए. म्हणजे पहिल्याने गेलं पाहिजे ए टू बी आणि दुसऱ्याने गेलं पाहिजे ए टू ए.
अख्ख्या सर्किटमध्ये. ओके, ठीक आहे. हा प्रश्न ऐका आता, कुठल्या इलेक्ट्रॉनला जास्त एनर्जी लागेल, ए टू बी ला का ए टू ए ला? ओके, आता नॅचरली द आन्सर इज ए टू ए, हे तुम्ही सांगताल मला. ओके, का? कारण सर ए टू बी ला फक्त इथून इथपर्यंत जायचे, ए टू ए ला इथून एवढं जायचंय, म्हणजे अंतर वाढलं. ओके, म्हणजे एनर्जी वाढली. ओके, आता हे मेकॅनिक्स नाहीये, म्हणजे हे मेकॅनिक्स म्हणजे मोशन नाहीये. ओके, हे तुमचं बरोबर आहे लॉजिक, की अंतर कमी असेल तर कमी एनर्जी, जास्त असेल तर जास्त एनर्जी. हे लॉजिक कुठे बरोबर आहे? मेकॅनिक्स मध्ये, नॉट इन इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा नॉट इन इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीमध्ये अंतराचा काही संबंध नसतो. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर बरोबर आहे की ए टू बी ला कमी एनर्जी लागेल, ए टू ए ला जास्त एनर्जी लागेल. ओके, मग असं का झालं? ओके, तर साधे, जेव्हा तो इलेक्ट्रॉन ए टू बी चालला होता, ओके, इट्स अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला कोणीतरी अपोज करतोय. कोण अपोज करतोय? हा रेजिस्टर. ओके, सो व्हेन अ इलेक्ट्रॉन वॉज गोइंग फ्रॉम ए टू बी, दिस रेजिस्टर वर अपोजिंग इट. म्हणजे ए टू बी जो इलेक्ट्रॉन चालला होता त्याला यांनी अपोज केला, बरोबर? हा, पण जो इलेक्ट्रॉन ए पासून ए पर्यंत येत होता त्याला यांनी पण अपोज केला, प्लस त्याला बॅटरीनी पण अपोज केला. आर यू गेटिंग इट? ओके, म्हणजे याचा अर्थ काय रे? जो इलेक्ट्रॉन, फर्स्ट इलेक्ट्रॉन विच वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम ए टू बी, ओके, that electron experiences the opposition force by this resistor only. Okay, but the electron which was going from A back to A, it experiences opposition force from two things, first from resistor and another from battery. Okay, किंवा सेल. म्हणजे त्याचा अर्थ त्याला दोन जणांनी अपोज केला, म्हणून त्याच्यात जास्त एनर्जी स्पेंड करावी लागली. म्हणून ए टू ए रिक्वायर्स मोर एनर्जी दॅन ए टू बी. हे कळलंय? हे ऍक्टिव्हिटी समजली का तुम्हाला? आता लगेच समजेल मी काय शिकवते. ओके, इथे मी काय शब्द लिहिला बघा, एनर्जी. काय शब्द लिहिलाय? एनर्जी. आता सर एनर्जी का लिहिलं तेच सांगायचंय. ओके, एनर्जीचे दोन प्रकार असतात. पहिल्याला म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स आणि दुसऱ्याला म्हणायचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. कळलं? हा, मग मगाशी मी काय बोललो होतो रे? हा शब्द काय रे? फोर्स. मग आपल्याला वाटतो हा फोर्सचा प्रकार आहे. नाही, हा एनर्जीचा प्रकार आहे. फोर्स म्हणतात त्याला, हे बघा, वेन एव्हर देर इज अ वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कुठलंही वर्क होण्यासाठी फोर्सची गरज असते. ओके, आणि वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणजे कुठल्याही एनर्जीसाठी फोर्सची गरज असते. पण तो फोर्स नाहीये, ती एनर्जी आहे, हे लक्षात ठेवा. सो त्याचं नाव जरी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असलं तरी इट्स अ एनर्जी. ओके, इट्स नॉट अ फोर्स, इट्स अ एनर्जी. सो व्हॉट एक्झॅक्टली इज द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स नाव? ओके, आता बघा, मी हे दोन्ही कशाचे प्रकार सांगतोय? बोथ आर द टाइप्स ऑफ एनर्जीज. हे दोन्ही एनर्जीचे प्रकार आहेत. ओके, मग आता पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ मध्ये फरक काय? ओके, तर नीट ऐका आता. ओके, जो इलेक्ट्रॉन ए टू बी चालला होता ना, त्याला जी एनर्जी लागली ना, त्याला ईएमएफ नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स. ओके, आणि जो इलेक्ट्रॉन पूर्ण सर्किटमध्ये फिरून आला ना, त्याला जी एनर्जी लागली ना, तिला म्हणायचं ईएमएफ. कळलं आता? ज्या इलेक्ट्रॉनला ए टू बी जायचं होतं ना, त्याला जी एनर्जी आपण दिली ना, आपण म्हणजे ह्या बॅटरीनीच दिली त्याला एनर्जी. That energy is called potential difference, and the electron which was moving in a whole circuit, पूर्ण सर्किट मध्ये जो फिरला ना, त्याला जी एनर्जी मिळाली तिचं नाव आहे ईएमएफ. ओके, आता डेफिनेशन ऐका. डेफिनेशन पार्ट नका करू, समजून घ्या. ओके, बघा, पहिली डेफिनेशन कोण? पोटेन्शियल डिफरन्स. ओके, नीट ऐका. इट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन. वर्क इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणून मी वर्क शब्द वापरतोय. Potential difference is the amount of work done to move a charge from one point to another point in a circuit. From one point to another point in a circuit. Okay? समजलं? आता EMF ची डेफिनेशन ऐका. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स is the amount of energy किंवा is the amount of work done to move a charge in a whole circuit. In a whole circuit. Okay,
परत एकदा दोन्ही डेफिनेशन सांगतो, नीट ऐकायचं. Potential difference is the amount of energy required to move electron or to move charged particle from one point to another point. Okay? And electromotive force is the amount of energy required to move electron in a whole circuit. Okay? म्हणून naturally EMF is always greater than potential difference. EMF हा नेहमी potential difference पेक्षा मोठाच असतो. ओके, समजलं? मग आता जेव्हा तो इलेक्ट्रॉन ए टू बी चालला होता, ओके, त्यावेळेस त्याला कोणी अपोज केला? आरनी. मग त्याला आपण काय नाव दिलं? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचं सिम्बॉल असतं व्ही, कॅपिटल व्ही. आणि ईएमएफचं मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, ई, कॅपिटल ई. ओके, सो आय कॅन राईट डेफिनेशन, व्ही इज इक्वल टू अमाऊंट ऑफ वर्क डन टू मूव्ह चार्ज. आणि ही तुम्ही शिकलाय 9वी 10वीत. ओके, V is equal to W upon Q. इथे काय लिहिणार आपण? सेम, E is equal to W upon Q. डेफिनेशन्स नाही बदलणार. हा, पण हा चार्ज सेम आहे, पण इथलं वर्क आणि इथलं वर्क सेम नाहीये. तिथलं वर्क जास्त आहे, म्हणून तो ईएमएफ मोठा आहे, कारण त्याला पूर्ण सर्किट फिरायचंय. ओके, समजलं नक्की? सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड ईएमएफ. ओके, सो हा कन्सेप्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफचा. ठीक आहे, आता हा बेसिक कन्सेप्ट कळला पाहिजे बरं का. ओके, जर नसेल कळलं तर हा जो पार्ट आहे व्हिडिओचा हा परत बघा, कारण हा इम्पॉर्टंट आहे. ओके, व्ही म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. ई म्हणजे काय? ईएमएफ. दोघांचे युनिट सेम आहेत. ओके, आता बघा, दोन्ही कशाचे प्रकार आहेत? एनर्जी. त्या नावात कन्फ्युज नका हो, तो फोर्स नाही, तो कशाचा प्रकार आहे? एनर्जी. पोटेन्शियल डिफरन्स युनिट काय असतं? व्होल्ट. मग ईएमएफ पण कशात मोजायचा? व्होल्ट. So both have same units, volt. So we are going to measure both in volts. ठीक आहे, चालेल. Now what we will do? Now we will write down Ohm's law. आता आपण Ohm's law अप्लाय करू. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या, मी सायमल्टेनियसली करणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल जरा. ओके, नाउ फर्स्ट आय विल अप्लाय Ohm's law. ओके, फ्रॉम ए टू बी. बघा, Ohm's law कुठून कुठपर्यंत अप्लाय करतोय? ए टू बी. काय असतो ओम्स लॉ? V इज इक्वल टू I. ओके, बघा, तुम्ही ए टू बी चाललाय म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बोलणार का ईएमएफ बोलणार? पोटेन्शियल डिफरन्स. ए टू बी चाललंय ना, V इज इक्वल टू करंट किती चाललाय? I. रेजिस्टन्स किती आहे? R. चालेल. ओके, का? कारण ए टू बी जाताना त्याला एकच जण अपोज करत होता आणि तो एकटा कोण होता? रेजिस्टर. ठीक आहे, पण आता ईएमएफ बद्दल बोलू आपण. कुठून चाललाय रे इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉन इथून निघाला, यांनी पण अपोज केला, आणि अजून कोणी अपोज केला? बॅटरीनी. कोणी अपोज केला? बॅटरी. म्हणजे हा जसा रेजिस्टर आहे ना, तसं बॅटरी पण एक प्रकारे कशाचं काम करते? रेजिस्टर. मग बॅटरीला पण एक रेजिस्टन्स असतो, आणि त्या रेजिस्टन्सला म्हणायचं इंटरनल रेजिस्टन्स. ओके, हा एक्सटर्नल रेजिस्टर, आणि जो बॅटरीला असतो त्याला म्हणायचं इंटरनल रेजिस्टन्स, आणि त्याचं सिम्बॉल असतं स्मॉल आर. कळलं? हा, म्हणजे तो जो इलेक्ट्रॉन इकडनं निघाला होता, ओके, आता तो इकडे आला, यांनी अपोज केला, बॅटरीनी पण अपोज केला, त्या रेजिस्टन्सचं नाव आहे इंटरनल. सो द रेजिस्टन्स क्रिएटेड बाय द सेल ऑर अ बॅटरी इज कॉल्ड इंटरनल रेजिस्टन्स अँड इट सिम्बॉल इज स्मॉल आर. ओके, आता नीट बघा, मी ओम्स लॉच अप्लाय करतोय. ओके, पण तुम्ही म्हणा सर आम्ही हा ओम्स लॉ शिकलोय, बरोबर आहे, 10वी पर्यंत तुम्ही बरोबर शिकलाय, पण आता ओम्स लॉच, बट आय एम गोइंग टू अप्लाय टू द होल सर्किट. असा विचार करा, तुम्ही ओम्स लॉ अप्लाय केलाय, नाही म्हणत नाही मी, पण यू अप्लाइड ओम्स लॉ टू वन पार्ट ऑफ द सर्किट, अँड टुडे वी आर गोइंग टू अप्लाय ओम्स लॉ टू द होल सर्किट. पूर्ण सर्किटला अप्लाय करणार आहे. ठीक आहे, पण पूर्ण सर्किटमध्ये करंट किती आहे? आय. सो करंटच्या जागी आय लिहिणार. चालेल. ओके, हा, आता इथून निघाला तो, पहिलं कोणी अपोज केला? यांनी, आर, नंतर यांनी, स्मॉल आर, आणि हे दोघं सिरीज मध्ये आहेत ना, दे आर इन सिरीज कॉम्बिनेशन. म्हणजे आरच्या जागी कोण आला? आर प्लस आर. जमतंय? आयच्या जागी आय, पण आरच्या जागी कोण आला? आर प्लस आर, कारण पूर्ण सर्किट आहे ना. मग आता व्ही म्हणायचं का ई म्हणायचं? आता व्ही नाही म्हणायचं, आता ईएमएफ म्हणायचं, म्हणजे व्हीच्या जागी ई. ओके,
म्हणजे हा पण ओम्स लॉ आहे आणि हा पण ओम्स लॉच आहे. ओके, फक्त डिफरन्स काय आहे, दिस ओम्स लॉ इज अप्लाइड टू द वन पार्ट ऑफ द सर्किट अँड दिस ओम्स लॉ इज अप्लाइड टू द होल सर्किट. दिस इज द डिफरन्स. कळलं? बऱ्याच जणांना वाटतं नवीन इक्वेशन नवीन आहे, नो डाऊट, पण तो ओम्स लॉच आहे. फक्त आज आपण ओम्स लॉ पूर्ण सर्किटला अप्लाय केला. सो व्ही इज इक्वल टू आय आर, ई इज इक्वल टू आय आर प्लस आर. क्लिअर? सगळ्यांना कळलंय नक्की? आता काही थोडे छोटेफार चेंजेस आहेत ते तुम्हाला शिकवतो. ओके ओके, नाउ लुक एट दिस इक्वेशन. E इज इक्वल टू आय इंटू आर प्लस आय इंटू स्मॉल आर. काय केलं रे? आयनी मल्टिप्लाय केलं आतमध्ये. व्हॉट इज आय इंटू आर? व्ही. सो E इज इक्वल टू व्ही प्लस आय आर. लिहू शकतो असं? चालेल? सो E इज इक्वल टू व्ही प्लस आय आर. दिस ऑल्सो वी कॅन राईट. वेगवेगळे फॉर्मॅट आहेत, तुम्ही कसंही लिहा, फरक पडत नाही. ठीक आहे? ओके ना, अजून एक फॉर्मॅट शिकवतो, इकडे लक्ष द्या. याच्यावरूनच लिहितो तो. ई, तर हा ब्रॅकेट आहे ना, अख्खा खाली घ्या, अपॉन आर प्लस आर इज इक्वल टू आर. हा करंटचा फॉर्म्युला आहे. हा न्यूमरिकल्सला कामाला येतो. ओके, समजलं? म्हणजेच काय रे, बघा ना, ई, आता जरा हे समजून घ्या, हे खूप सिंपल आहे. व्हॉट इज ई? ई इज टोटल ना, ई टोटल आहे ना, म्हणजे याचा पण आणि ह्याचा पण. सो ई इज इक्वल टू व्ही. व्ही म्हणजे इकडचा पोटेन्शियल डिफरन्स आणि आय आर म्हणजे इकडचा पोटेन्शियल डिफरन्स. सो दोघांची ऍडिशन म्हणजे सो ई इज इक्वल टू व्ही प्लस आय आर. ओके, तुमच्या पुस्तकात काय केलं त्यांनी? मी हा लिहिला ना, हा आय आर इकडे घ्या, काय होईल रे? ई मायनस आय आर इज इक्वल टू काय? व्ही. त्यांनी हे इक्वेशन दिले, सेम असतं रे ना, फक्त ते आय आर इकडे घेतलं. कळलं? ओके, मग समजा मी तुम्हाला सांगितलं बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स 0 आहे. नीट आहे का? काय बोललो? बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स 0 आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू 0, म्हणजे व्ही इज इक्वल टू ई ना. म्हणजे जेवढी एनर्जी इथून इथं जायला लागेल तेवढीच एनर्जी इकडे इथून ए टू ए यायला लागेल. का? कारण इंटरनल रेजिस्टन्स 0 आहे. तो 0 नसतो कधी. ओके, पण आतापर्यंत 10वी पर्यंत तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स सांगितलाच नव्हता, म्हणजे तुम्ही 0 घेत होता. कळलं का? आता तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे त्याची व्हॅल्यू देतील. व्हॅल्यू दिली नाही तर 0 घ्यायचा न्यूमरिकल मध्ये, पण दिली असेल तर घ्यायचा. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सगळ्यांना कळले? इक्वेशन समजले? पहिले कन्सेप्च्युअली कळले का? व्हॉट एक्झॅक्टली इज द कन्सेप्च्युअल पार्ट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हा, आता एक कंडिशन आहे. ओके, कंडिशन फॉर मॅक्झिमम करंट. आता नीट आहे का? विचार करा, आर मोठा असेल का स्मॉल आर मोठा असेल रे? हा कॉमन सेन्स आहे. आर मोठा असेल कारण तो एक्सटर्नल आहे, हा छोटाच असणार आहे. तुम्ही अशी बॅटरी वापरताय जिथं रेजिस्टन्स खूप जास्त आहे, म्हणजे ती लवकर डाऊन होणार ना, कारण ती स्वतःलाच ती एनर्जी वेस्ट होतीये ना. त्यामुळे दिस आर इज ऑलवेज व्हेरी स्मॉल, दिस आर इज बिग. ओके, सो व्हॉट इज द कंडिशन फॉर मॅक्झिमम करंट? मला करंट मॅक्झिमम पाहिजे. नीट बघा, आय वॉन्ट मॅक्झिमम करंट, आय मॅक्झिमम पाहिजे. सो आय इज इक्वल टू ई अपॉन आर. तर आर पेक्षा ह्याला शून्य करणं चांगले का ह्याला शून्य करणं चांगले का? कारण याची व्हॅल्यू जास्त आहे. सो आर इज इक्वल टू 0. सो वेन आर इज 0 युअर करंट इज मॅक्झिमम, म्हणून त्याला आय नाही लिहायचं, काय लिहायचं? आय मॅक्स. ओके, मग कधी कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला डायरेक्ट विचारतात फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट, म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की आर शून्य घ्या आणि कॅल्क्युलेशन करा. ओके, सो वेन आर इज 0 यू गेट अ मॅक्झिमम करंट. ठीक आहे, पॉईंट समजलाय? ओके, तुमच्या बुकमध्ये जेवढे आहे त्यापेक्षा थोडं एक्स्ट्राच सांगितलंय मी. ओके, पण हा पॉईंट नीट करा. हा थिअरॉटिकल पार्ट असला तरी हा इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, दोन्ही डेफिनेशन्स करून ठेवा, फॉर्म्युलेस करा. ओके, एकच न्यूमरिकल आहे, आपण लगेच करून टाकू. पेज 220. प्रॉब्लेम नंबर 3. ओके,
Now listen carefully, I will read for you, okay? A battery of EMF 12 volt. बघा क्लिअर कट EMF म्हणजे E दिलाय ना. So what is EMF of battery? 12 volt. Okay? And internal resistance 3 ohm. R is equal to 3 ohm. Okay? Internal ना म्हणून R लिहिला. Calculate the maximum current. बघा आता शिकवलं होतं मगाशी. I max किंवा सॉरी मी तो चुकून दुसरा प्रॉब्लेम वाचला होता. IMAX नाही काढायचा. is connected to a resistor. Okay, if the current in a circuit is, how much is the current? 0.5 ampere. सगळे युनिट्स बघा, वोल्ट, ओहम, एम्पियर सगळे एसआय युनिट आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स कॅपिटल आर. पहिले कॅपिटल आर काढायचा आणि त्यानंतर काढायचं कॅल्क्युलेट द टर्मिनल व्होल्टेज ऑफ द बॅटरी when the circuit is closed. टर्मिनल व्होल्टेज V काढायचा. पोटेन्शियल डिफरन्सलाच म्हणतात टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. टर्मिनल का दोन एंड मध्ये असतं ना, म्हणून टर्मिनल. ओके, सो दीज थिंग्स. आता सोल्युशन इट इज व्हेरी इझी. पे अटेन्शन. आर काढायचं ना, फॉर्म्युला काय रिकरंटचा? आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. चालेल, हा अख्खा ब्रॅकेट इकडे घ्या. R plus R is equal to E upon I. I खाली घेतला, हा इकडे घेतला. चालेल, सबस्टिट्यूशन करा. R प्लस स्मॉल r किती आहे? 3 E 12 आणि करंट 0.5. चला डिवाइड करा. याला मी 120 लिहू का? अपॉन 5. इकडे आला R प्लस 3. सो R प्लस 3 इज इक्वल टू 5 दुने 10, 5 चोक 20. बरोबर, 3 तिकडे घ्या. R इज इक्वल टू 24 मायनस 3. सो R इज इक्वल टू 21 ओहम. आला? R इज इक्वल टू 21 ओहम. सो पहिला रेजिस्टन्स आला. बघा हा समोर फॉर्म्युला पण ठेवला होता मी त्यासाठीच. ठीक आहे, गॉट इट. फर्स्ट आन्सर. आता काय काढायचं? टर्मिनल व्होल्टेज. आता ओम्स लॉ. V इज इक्वल टू आय आर. आय किती आहे? 0.5 इंटू आर आत्ताच काढला आपण 21. 21 5 जा 105. 1. सो व्होल्टेज किती आलं? 21 5 5 वोल्ट. ओके, कळलं? सिंपल न्यूमेरिकल होतं, काही नव्हतं या न्यूमेरिकल मध्ये. सगळं दिलं होतं, फक्त ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या काढल्या. गॉट दिस? ओके, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. नीट करून ठेवा. ईएमएफ समजलाच पाहिजे. ओके, म्हणून तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस बॅटरीला ई लिहिलेलं असतं. आता कळलं ई का लिहितात बॅटरीला सिम्बॉल? जसं कीला की लिहितात, करंटला आय लिहितात, रेजिस्टरला आर लिहितात, बॅटरीला ई लिहितात. ओके, ई का? कारण बॅटरी ईएमएफ देत असते. ओके, आता अजून एक प्रकार तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या. ओके, म्हणजे हे सर्किट आहे बघा असे, हा रेजिस्टर आणि ही बॅटरी. कळलं का? आता या बॅटरीने किती ईएमएफ दिला रे? 12 व्होल्ट. म्हणजे तिने किती एनर्जी दिली? 12. त्यातली ह्यानी किती वापरली? आरनी. हे काय एवढी वापरली ना त्यांनी, म्हणजे 12 पैकी 10.5 व्होल्ट त्यांनी वापरली. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असतं ना रे. म्हणजे काय? एनर्जी इज नॉट लॉस्ट, नॉट क्रिएटेड. यू कॅनॉट क्रिएट एनर्जी, यू कॅनॉट डिस्ट्रॉय एनर्जी. सो दिस इज 12 व्होल्ट ना, त्यातली 10.5 यांनी वापरली ना, मग उरली किती रे? 1.5 व्होल्ट. मग कुठे गेली ती? ती बॅटरीनी वापरली. म्हणजे 12 पैकी 1.5 स्वतः बॅटरीनीच वापरली. का? कारण बॅटरीला रेजिस्टन्स आहे ना इंटरनल, आणि उरलेली 10.5 ते एक्सटर्नली वापरली. कळलं? सो दिस इज द ओम्स लॉ टू द होल सर्किट. सो आज मी तुम्हाला शिकवलं हाऊ टू अप्लाय ओम्स लॉ टू द होल सर्किट. ओके, ठीक आहे. ऑलमोस्ट वी आर कमिंग टू द एंड ऑफ द चॅप्टर. ओके, अजून 1-2 लेक्चर किंवा 3 लेक्चर मध्ये हा चॅप्टर संपेल. पण हा जो आज शिकवलेला पार्ट आहे तो करून ठेवा.
पुढचं पार्ट आहे सेल्स इन सिरीज, सेल्स इन पॅरलल. ओके, दॅट वी विल स्टडी नेक्स्ट टाइम. थँक्यू.